केन उपनिषद या ठिकाणी असणारा दुसरा मंत्राचा शेवट आपण पाहिलं की कशा प्रकारे गुरु आणि शिष्यांचा असणारा संवाद, त्या संवादाच्या द्वारे या ठिकाणी शिष्य जो आहे त्या संवादाला परिपूर्णपणे काय श्रवण, मनन आणि निध्यासना या तिन्हीद्वारे काय करतोय, अत्यंत व्यवस्थितपणे गुरुने जे काय प्रश्न केले होते त्या सर्व प्रश्नांना यथार्थपणे त्याने काय केलं, या ठिकाणी उत्तरं संपूर्ण दिली आणि त्या असणाऱ्या गुरुनी जी परीक्षा घेतली होती त्या परीक्षेमध्ये काय स्वानुभव, त्यामध्ये आला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोणता अनुभव महत्त्वाचा आहे, तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये इतरांचा अनुभवापेक्षा आपल्या स्वतःला काय अनुभव प्राप्त झालेला आहे. मी या आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय काय बदल होत आहे, माझ्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह या नष्ट होत आहेत का नाही, माझ्यामध्ये दैवी गुणसंपत्ती प्राप्त होत आहे का नाही, या सगळ्याचा सारासार विचार केला पाहिजे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण सारासार विचार करू त्यावेळेस काय होऊ, आपण योग्य दिशेने साध्य जे आहे या साध्यापर्यंत जी दिशा आपली आहे, साधनेचा जो मार्ग ठरलेला आहे हा सगळा योग्य दिशेने चाललेला आहे. आता अनेक वर्ष साधना करतो, काम, क्रोध, लोभ काही कमी नाही झाले, दिवसेंदिवस ते वाढतच चाललेत. मग समजायचं आपली साधना कुठेतरी चुकत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी मग त्या साधनेची असणारी उच्च अवस्था काय, तर अशा प्रकारे मनामध्ये ते ब्रह्मतत्व जे आहे त्या ब्रह्मतत्वाचं काय, तर साक्षात अपरोक्षात ब्रह्म, साक्षात अपरोक्ष स्वरूपाने या इथेच त्याची काय उपलब्धी होणे. आणि म्हणजे अशा प्रकारे उपलब्धी झाल्यानंतर मग काय गुरूंनी जे काही प्रश्न त्या ठिकाणी त्याला विचारले त्या शिष्याने त्या गुरूंच्या प्रश्नाच्या अनुरूप जी काय उत्तरं होती ती संपूर्ण उत्तरं देऊन या ठिकाणी याप्रमाणे शिष्य आणि आचार्य प्रश्नोत्तर रूपेने जो आत्मतत्वाचा योग्य निर्णय झालेला आहे त्या ठिकाणी की जे काय गुरूंना सांगायचं त्या अनुषंगानेच शिष्याने त्या आत्मतत्वाचं यथार्थ असणारं निरूपण या ठिकाणी कोणी केलं, शिष्याने केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या आत्मतत्वाचा योग्य निर्णय झालेला आहे. आणि म्हणून त्या अनुरूपच दुसऱ्या मंत्राच्या द्वारे शिष्याने काय दिलंय, उत्तर त्या अनुरूपच दिलंय. नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेदच यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेदच. की अशा प्रकारे मी ते ब्रह्म जाणतो असे पण म्हणत नाही आणि मी ते जाणत नाही असं सुद्धा म्हणू शकत नाही. म्हणजे अपेक्षित उत्तर, कारण जाणण्यासाठी ते विषय होऊ शकत नाही आणि जाणत नाही असं म्हणावं तर त्याच्याशिवाय काहीच नाही. आलं का लक्षात? हे अतिशय अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म विषय. का असं म्हटलं, नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेदच, याची व्याख्या करणं एवढं सुलभ नाही. हे जे काही 2-3 मंत्र इथं आलेले आहेत ते सर्वच्या सर्व जे मंत्र आपल्याला वाटतं एवढं सुलभ नाही आहेत की खरोखरच ज्याचं व्याख्या करणं म्हणजे खरोखरच गुरु उपसत्ती, गुरु कृपा असेल तरच या सगळ्या मंत्राचं व्याख्यान या ठिकाणी होईल. पहिल्याचा जाऊ दे, पण दुसरा जो खंड आहे आता हे सगळे जे मंत्र आहे काय व्याख्यान करणार त्याचं सांगायचं बरं तुम्ही. प्रश्न उत्तरच असं दिलं, नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेदच यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेदच. काय काय म्हणजे आता व्यावहारिक भाषेमध्ये जर पाहिलं तर आपण काय याचं उत्तर देणार. मी जाणतो असं पण म्हणू शकत नाही आणि मी नाही जाणत असं सुद्धा म्हणू शकत नाही. असं जर एखादा म्हटला तर आपण काय म्हणू, ह्याला थोडंफार काहीतरी जरा आता याचं वय झाल्यामुळे याला आता कुठेतरी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची आपल्याला गरज आहे. तर उत्तरच तसं दिलं, मी जाणतो आणि जाणत सुद्धा नाही. म्हणजे नक्की याच्यामधनं काय नक्की परामर्श काय घ्यायचा, काय ग्रहण करायचं, म्हणजे अत्यंत हा सूक्ष्म विषय. म्हणजे हे गुह्य आहे. ही ग्रंथी आहे. ही ग्रंथी जी आहे ही ग्रंथी काय गुरुकृपेनेच, म्हणून ते अशा आहेत. म्हणून त्या महाभारतामध्ये सुद्धा काय झालं, त्या शिकायची संपूर्ण श्लोकाची रचना करताना कोण आता हे लिहिणार. व्यासांना प्रश्न पडला की सगळं महान असं काव्य मी हे या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, परंतु
हे जे काव्य आहे ते आता लिहिण्याचं काम कोण करणार, कोण मला आता लेखक मिळणार. मग चर्चा सगळी झाल्यानंतर त्या ठिकाणी म्हणले गणेशजी आहेत, हे आपले गणेशजी अत्यंत बुद्धिमान आहेत, गणेशजी याचं संपूर्ण लिखाण करतील. मग ते म्हणतात व्यासजी गणेशजींना की ठीक आहे आपण लिखाण कराल, परंतु माझी एक अट आहे की आपण ज्यावेळेस लिखाण करत जाल कारण या संपूर्ण महाभारतामध्ये असे अनेक हजारो श्लोक जे आहेत अत्यंत कूट श्लोक आहेत. हे सगळं जे आता जो आपला विषय चाललेला आहे हा अत्यंत कूट विषय, हा 4थ्या मंत्रापर्यंतचा असणारा अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म विषय. याची व्याख्या करणं एवढं सहज नाही, आपण म्हणतो तेवढी अत्यंत सूक्ष्म विषय हा. म्हणून तसंच त्या ठिकाणी व्यासजी म्हणतात की माझा पुत्र मी आणि शुक यांच्या व्यतिरिक्त त्या श्लोकांचा असणारा अर्थ कोणालाही कळणार नाही. आणि म्हणून हे महागणेश काय करा, तुम्ही सुद्धा त्याचं जे लिखाण करणार आहे त्यावेळेस प्रत्येक श्लोकाचा अर्थपूर्ण जेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ होईल त्याच वेळेस तुम्ही त्याचं लिखाण करावं अशी माझी आपणास नम्र प्रार्थना आहे. असं सांगितल्यानंतर गणेशजी म्हणतात काही हरकत नाही. आणि मग अशा प्रकारे व्यासजी आणि भगवान गणेशजी महाभारताची रचना आरंभ केली. आणि मग रचनेकालामध्ये ज्यावेळेस व्यासांना वाटलं की आता थोडंसं मला अवकाश अपेक्षित आहे त्यावेळेस व्यासजी त्या ठिकाणी असणारे ते कूट श्लोकाचा प्रयोग कर्मण्य कर्म पश्येत अकर्मणेच कर्मयः कर्मामध्ये कर्म पाहणे अकर्मामध्ये कर्म पाहणे. तसंच हे नाहम मन्ये सुवेदेती नो न वेदेती वेद, मी जाणतो सुद्धा आणि मी जाणत सुद्धा नाही. म्हणजे मग नक्की काय समजावं, कर्मामध्ये अकर्म पाहणे अकर्मामध्ये कर्म पाहणे म्हणजे काय समजावं. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो म्हणजे नक्की काय समजावं. हे सगळं हा का कूट विभाग, हे गुह्य विद्या आहे. आणि हे जे कूट श्लोक आहेत, हे जे कूट मंत्र जे आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या कूट श्लोक कूट मंत्राचा उपदेश म्हणून त्या सांगतो गुरुपसत्ती शास्त्रस्य गुरुवाक्यस्य तद विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत, त्यासाठी सांगितलं. कोणालाही स्वबुद्धीने जर हा या श्लोकांचा अभ्यास केला तर या श्लोकांचा अभ्यास स्वबुद्धीने कितीही प्रयत्न करू दे तरी त्यांना ह्या जे काही आता हे 2-4 श्लोक आहेत त्या श्लोकांचा अर्थ त्यांनी सांगून पाहावा. काय अर्थ सांगणारा काय अभ्यास करेल याच्यावर सांगा बरं. तुम्ही विचार करा की अशा प्रकारे मी जाणतो सुद्धा आणि मी जाणत सुद्धा नाही म्हणजे काय नक्की काय त्याच्यामधनं काय साधणार आहे, त्याला नक्की काय सांगायचं तिथं. त्याला मी जाणतो पण म्हणतोय आणि मी जाणत नाही पण म्हणतोय. याची जो कोणी असेल केवळ स्वबुद्धीने, ज्याने वेदांत म्हणून सांगितलं वेदांताचा अभ्यास स्वबुद्धीने करायचा, गुरुपदेशपूर्वकच वेदांत शास्त्राचा अध्ययन करावं. कारण का अशा प्रकारचे जे श्लोक आहे या श्लोकांची व्याख्या तो काय करणार, स्वबुद्धीने जर याची व्याख्या करायला गेला तर तुम्हाला सुद्धा 1-2-4 तास जे मागचे पाठ जे झालेले आहे ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे. आता हे सहज सांगतो का आपण, ह्याला गुरुकृपा म्हणतो. आचार्य शास्त्र कृपा जेव्हा होते त्यावेळेस आपण ते सहज सांगतो, अगदी सहज हस्तमलकावत काल आपण सांगितलं तसं सहज, त्याच्यासाठी गुरुकृपा. आणि म्हणून तद विज्ञानार्थच गुरुमेव अभिगच्छेत सांगितलं. गुरुकडनंच वेदांत शास्त्राचं ज्ञान आहे. इतर शास्त्रांचं ठीक आहे परंतु वेदांत शास्त्र कारण ह्या अशा प्रकारच्या असणाऱ्या ग्रंथी आहेत त्या ठिकाणी बांधलेल्या. ह्या ग्रंथी सोडल्याशिवाय तुम्हाला पुढचं जे ज्ञान आहे त्याची उकल होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे काय म्हणतायत की हे गुरु शिष्य आणि आचार्य प्रश्नोत्तर रूपेने त्या ठिकाणी. मग त्यानंतर काय झालं, व्यासजींनी सांगितलं आणि गणेशजींनी ते संपूर्ण लिखाणाचं कार्य आरंभ केलं. आणि अशा प्रकारे असणारे काही ठिकाणी ते सगळे असणारे कूट श्लोक त्यामध्ये घालून महाभारताची रचना झाली. आणि ज्या ठिकाणी गणेशांची लेखणी थांबायची एवढे महान बुद्धीची असणारी देवता महागणेश, बरोबर ना. आपण त्याला म्हणतो बुद्धीची देवता. आपल्याला बुद्धी पाहिजे असेल तर आपण काय म्हणतो गणपतीची म्हणतो उपासना करा म्हणजे तुम्हाला बुद्धी प्राप्त होईल. ती असणारी बुद्धीची देवता ती सुद्धा असे काही असणारे त्यामध्ये श्लोक जे आहे ते आल्यानंतर काय व्हायचे थांबायचे. महागणेश सुद्धा लिखाण करतात. मग गणेशांची लेखणी मंदावली थांबली
की व्याजांनी लक्षात द्यायचं की बस आता ह्या ठिकाणी गणेशजींची असणारी लेखणी थांबत आहे. मग त्याच्यामध्ये अनेक नवीन श्लोकांची उत्पत्ती त्या ठिकाणी व्हायची. आणि अशा प्रकारे संपूर्ण जो महाभारत आहे या महाभारत महाग्रंथाचं लिखाण त्या ठिकाणी झालं. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा काय म्हणून शिष्य आणि आचार्य प्रश्नोत्तर रूपेन की शिष्याला कळलंय का नाही म्हणून सुद्धा आचार्य काय करतात त्या ठिकाणी परीक्षा घेतात की नक्की काय तुला याच्यातला भाव काय कळलाय, काय सांगायचंय. आपण म्हणतो मला तसं नव्हतं म्हणायचं, माझा भाव वेगळा होता त्यामध्ये सांगण्याचा. तसं या ठिकाणी नक्की शिष्याला काय कळलंय, त्याचा काय भाव याच्यामध्ये निर्माण झालेला आहे हे जाणण्याच्या अनुषंगाने म्हणतात या ठिकाणी. ते काय म्हणतात. आणि म्हणून प्रश्नोत्तर रूपेने जो आत्मतत्वाचा योग्य निर्णय, आता योग्य निर्णय कारण तो म्हणतो स्वानुभव झालाय मला म्हणतो. तुम्ही माझी किती जरी परीक्षा घेतली तरी मला काय त्याच्या एकांतात नीट सावधान चित्ताने पुन्हा पुन्हा विचार करून जो निश्चित बोध मला झाला आहे त्याचा अनुभव घेऊन मी बोलतोय म्हणतोय. शिष्य गुरूंना म्हणतोय मी काय केलं, तुम्ही सगळं जे काय सांगितलं त्या सगळ्याचं श्रवण मनन निधिध्यासना केली एकांतामध्ये म्हणून म्हणतोय. त्याचा एकांतात नीट सावधान चित्ताने एकांतवासामध्ये जाऊन काय गुरूंना नक्की सांगायचंय त्या वाक्याद्वारे त्या मंत्राद्वारे त्या सर्वाचा मी काय केलं अत्यंत नीट सावधान चित्ताने. इथं सावधाने अलर्टनेस आहे. चुरस्य धारा निशता दुरत्तया दुर्गम पतस्तत्त कवयो वदंती. चुरस्य धारा कसं तलवारीच्या पात्यावरून चालणं ज्याप्रमाणे अत्यंत कठीण आहे तसं ह्या ठिकाणी सुद्धा साधन मार्गामध्ये साधना करत असताना ती साधनेची सिद्धावस्था म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेताना प्रत्येक क्षण म्हणून महाराज म्हणतात रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग. युद्धाचा म्हणजे काय लोकांशी जाऊन युद्ध करायचं काय रात्रंदिवस, तर लोकांशी युद्ध नाही करायचं, इथं आपल्याशीच युद्ध करायचं. अंतःकरणामध्ये निर्माण होणारे जे काही भाव आहेत या ठिकाणी काम क्रोध लोभ मोह यांच्याशी युद्ध करायचे. त्या सर्वांना या ठिकाणी काय करायचं त्यांना हरवायचंय. आणि त्यांना हरवून त्या ठिकाणी काय करायचं अमानित्व अदंबित्व या गुणांची प्रतिष्ठा करायची इथं अंतःकरणामध्ये. हे युद्ध आहे. आणि ते कसं आहे ते लगेच होणार आहे का ते रात्रंदिन म्हणतात महाराज. साधना काय लगेच नाही झाली म्हणजे आलो 1 वर्ष 2 वर्ष शिकलो मी सिद्ध अवस्थेला गेलो. हे अनेक शुचीनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्टोभिजायते गीतेने सांगितलं. वर्षानुवर्ष असणार जे संस्कार आहे त्या संस्काराची परिपक्व अवस्था म्हणजे तो सिद्धावस्थेला जाणे. सिद्धावस्थेला गेला 2 वर्ष साधना केली 5 वर्ष कुठेतरी जाऊन मी आलो किंवा मी अमुक हे केलं तमुक हे केलं म्हणजे मी सिद्धावस्थेला गेलो असं होत नाही. अनेक जन्म बहुना जन्मना म्हणते ज्ञानमान माम प्रपद्यते सांगितलं. अनेक जन्माची असणारी जी साधना आहे त्या साधनेच्या अंती जाऊन ज्ञानवान माम प्रपद्यते मला प्राप्त होतो म्हणजे एवढं भगवंत स्वतः म्हणताय. यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः म्हणताय. म्हणजेच हे असणारं जे तत्व आहे कोणतं ब्रह्मतत्वाचं असणारं ज्ञान आपल्याला वाटेल सहज 2 ग्रंथ वाचले म्हणजे प्राप्त होईल. संपूर्ण जीवनाची आहुती करायला लागते त्याच्यामध्ये. संपूर्ण जीवन त्याच्यामध्ये काय करायला अर्पित करायला लागतं. तेव्हा त्याची असणारी ब्रह्मानंद जी आहे त्याचा असणारा आनंद त्यामध्ये जीवनामध्ये प्राप्त होतो. ते ज्ञान म्हणून काय म्हणतो त्या ठिकाणी शिष्य तुम्ही ज्याप्रमाणे मला सांगितलं ते सगळं मी प्राप्त करून घेतो. विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मोक्ष ते सगळं मी काय केलं माझ्या जीवनात प्राप्त केलं. आणि ते प्राप्त केल्यानंतर मी काय केलं मग ते प्राप्त केल्यानंतर मी त्याचं सगळ्याचं मनन निधिध्यासना एकांतामध्ये गेलो आणि या सर्व गोष्टींचं मनन निधिध्यासना मी पुन्हा केली. आणि मग अशा प्रकारे मग काय झाला त्याचा पुन्हा पुन्हा मी मनन निधिध्यासना करून नीट सावधान चित्ताने पुन्हा पुन्हा विचार करून पुन्हा पुन्हा आता विचार केला पाहिजे. आता झालं आपलं 2-3 वर्ष आपण जर वेदांत शास्त्र शिकत असो तर आपल्याला आता सहज आता अर्थ हे झाला पाहिजे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता परत काय आहे हा उपदेश झाला. हेच यस्मात् परम न परमस्ति किंचित सांगितलं शास्त्रानं. याच्यासाठी सांगितलं. आता पुढचा मंत्र येणार आहे इह चेद वेदी आता सत्यम अस्ति न चेद इह अवेदी महती विनष्टी हे सांगितलं जाऊन.
चौथ्या मंत्रामध्ये सांगतील त्याचं की आता लगेच जाणून घ्यायला प्रयत्न केला पाहिजे. मग थांबतो न अजून काहीतरी करतो, मग वेदांत पुन्हा शिकतो. आत्ता सुरुवात मनात आलं ना, आता सुरुवातच ह्याचे आता जाणण्यासाठीच प्रयत्नशील राहायला पाहिजे. दुसरं काही नाही आता, बस बाकी सगळं झालं. संसार हा असाच चालणार आहे. संसार आम्हाला कधीच प्राप्त होणार नाही. संसार आपण सोडून दिला पाहिजे. काही वेळानंतर करतो, काही नाही. आपण त्या ठिकाणी आपण कसे आहोत त्या ठिकाणी एक ती छानपैकी एक ती गोष्ट जशी येते कोणाची, ती माकडाची. काय करतात हे माकडवाले, त्या माकडाला जर पकडायचं असेल तर काय करतात, ते असे लगेच ते काय आता माकड असते ते आपल्याला लगेच सापडणार आहे. मग काय करतात, एखादं बारीक तोंडाचा असा जो एखादं असणारं हे मडकं बारीक ज्याचं तोंड असेल असं, किंवा एखादं भांडं त्याचं तोंड अतिशय बारीक असेल, जेमतेम त्याचा हातच फक्त त्याच्यामध्ये जाईल असं घेतात, ते बांधून ठेवतात आणि त्याच्यामध्ये चणे टाकतात. आणि मग काय त्याच्या आसपास त्याच्यात ते चणे सगळे टाकल्यानंतर काय होतं, मग हे माकड काय करतं, त्या चणे खाण्याच्या आमिषाने काय करतं, आता तिथे बाहेरचे 2-4 चणे खालतं आणि मग काय करतात, त्याच्यामध्ये जास्त आहे म्हणून त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हात घालतं. आणि घातल्यानंतर काय करतं, ते मूठ आवत आता पकडतात हातामध्ये सगळे चणे, मूठ भरून मी घेतो आणि मूठ भरून घेतो म्हणून म्हणतं. आणि काय करतं, मूठ आवडल्यानंतर आता काय होतं, मूठ एकदा बनल्यानंतर मूठ काय आता त्या असणाऱ्या भांड्यामधून काय बाहेर येत नाही. आणि हा काय आता चणे सोडायला तयार नाही. आणि मग काय होतं, स्वतःचं बंधन. आलं का लक्षात? कोणी केलं, दुसरा कोणी आलं का त्याला तिथं बांधायला, त्यानेच पकडून ठेवलंय. कोण, ते चणे जे आहेत ते स्वतःनेच पकडून ठेवल्यामुळे स्वतःनेच स्वतःला त्या ठिकाणी बंधनामध्ये घातले. तसंच आहे आमचं सगळ्यांचं. आम्ही सगळे काय करतो, आमच्या हातानेच आता एवढं करायचं, अजून एवढं झालं की झालं, एवढं झालं की झालं, एवढं कधीच होत नाही. म्हणजेच काय, त्या माकडाप्रमाणे आम्ही काय केलं, संसारामधले असलेले विषय या माकडाप्रमाणे जसे त्यांनी त्या चण्याला पकडले तसं आम्ही हे सगळे विषय, हे करायचे ते करायचं, एवढा संकल्प, ही इच्छा राहिली ती इच्छा राहिली आहे, त्या कधीच पूर्ण होणार नाही. आणि आम्हीच ते पकडून ठेवले. आणि मग काय, आम्हीच आमच्या बंधनाला, म्हणून मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो सांग. मनच कारण, दुसरं काही नाही, दुसरं कोणीही तुम्हाला येणार नाही. स्वतःचं मन आहे, हे मनच तुम्हाला काय बंध आणि मोक्ष. तुम्ही चणे सोडून दिले, इच्छा सोडून दिल्या, लगेच मोक्ष. इच्छा धरून बसल्या, पुनरपि जननम पुनरपि मरण. एवढाच सिद्धांत, बाकी काही शास्त्र नाही. म्हणून त्यासाठी काय सांगितलं, सर्व संकल्प संन्यासी. जे काही संकल्प आहे, जे काय आहे ते सगळ्यांचा त्यागच सांगितलं. नुसता त्याग म्हणजे शारीरिक त्याग नाही, मानसिक त्याग महत्वाचा. आता शरीराने त्याग करायचा आणि मनाने चिंतन करायचं. मिथ्याचार उच्यते, गीता म्हणते त्याला मिथ्याचार सांगितलं. तो मिथ्याचार अपेक्षित नाही आहे. खरोखर अंतःकरणापासून आपण म्हणतो एखादी गोष्ट करायची असेल तर खरोखर तू ती गोष्ट कर, तसंच या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे काय ते जे चित्त आहे, ते जे आहे, काय मी केलं एकांतात नीट सावधान चित्ताने पुन्हा पुन्हा विचार करून जो निश्चित बोध मला झाला, त्याचा अनुभव घेऊन मी बोलतो आहे, हे महत्वाचं. शिष्य काय आता गुरुला म्हणतोय, हे गुरु हो, आपण जे काय मला सांगितलं त्या सगळ्याचा मी यथार्थ एकांतवासामध्ये जाऊन त्याचं काय केलं, मनन केलं, चिंतन केलं. आणि काय झालं, स्वानुभव आलं. म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय अनुभव झाला, आपण 1.5-2-3 वर्ष गीता उपनिषद, आता सगळी दुसरं उपनिषद, आता तिसरं येईल उपनिषद, संपूर्ण गीता शिकली. हे सगळ्याच्या अनुषंगाने मला आता संसारातली आसक्ती खरंच कमी झाली आहे का, माझ्या जीवनाचं ध्येय निश्चित तरी झालंय का. नाही तर मग काय, सगळं पालथ्या गड्यावर आपण म्हणतो पाणी. तसं नाही, आता माझ्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला. मग बदल काय, मग मनामध्ये वैराग्य निर्माण होणं, सांसारिक दृष्टीबद्दल मनामध्ये जिगुप्सा निर्माण होणं, वैराग्य निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी एकांते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. जनामध्ये असणारी काय आसक्ती कमी होणं, या सगळ्या काय आहे परमार्थ प्राप्तीच्या गोष्टी आहेत. की आपली साधना व्यवस्थित मार्गावर चाललं, हे सगळ्या याचा अनुमान आहे हे सगळं.
म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हे भगवंत हे गुरुहो, तुम्ही जो उपदेश केला त्याचं योग्य चिंतन करून मी आता काय त्याचा स्वानुभव घेतलाय, मला त्याचा अनुभव आलेला आहे. आणि म्हणून काय झालंय, मी जे आपणास बोलत आहे ते त्या स्व अनुभवाचे बोले, माझ्या अनुभवाचे बोले, केवळ शास्त्राचं नाही. शास्त्राच्या द्वारे श्रवण मन निध्यासन करून जो मला अनुभव जीवनामध्ये प्राप्त झाला त्या अनुभवाच्या द्वारे मी तुम्हाला म्हणतोय, नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च, यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद च. सुंदर मंत्र आहे. आणि असं सांगितल्यानंतर याप्रमाणे शिष्य आचार्य प्रश्नोत्तर रूपेने जो आत्मत्वाचा योग्य निर्णय झाला त्याचाच अनुभव थोडक्यात स्वतंत्रपणे पुढे आता जो काय त्याला बोध झाला तो बोध या ठिकाणी ते काय करतात, स्वतंत्रपणे अतिशय व्यवस्थितपणे थोडक्यात पुढच्या मंत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात आता, केन उपनिषदामधला दुसरा खंडातला असणारा तिसरा मंत्र या ठिकाणी म्हणतोय. काय म्हणतोय, यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातं विजानतां विज्ञातमिव जानतां. तेच पुन्हा तोच विषय की अशा प्रकारे यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातं विजानतां विज्ञातं अविजानतां. की अशा प्रकारे काय, ब्रह्म ज्याला ज्ञात नाही त्यालाच ज्ञात आहे. ब्रह्म ज्याला ज्ञात नाही ना त्यालाच ब्रह्म ज्ञात आहे. आणि ज्याला ज्ञात आहे त्याला त्याला तो जाणतच नाही. तो म्हणतो मी ब्रह्म जाणतो, मी ब्रह्म. त्याच मंत्राचा अनुषंगाने हा मंत्र, मला माहिती त्याला काहीच माहिती नाही. आणि जो म्हणतो मला काहीच माहिती नाही त्याला सर्व माहिती. म्हणजे व्यावहारिक क्षेत्रामध्ये सुद्धा अलग लक्षात जर पाहिलं तो जो ज्ञानी असतो तो शांत असतो, आणि जो अज्ञानी असतो तो जास्त बडबड करत असतो, मला हे माहिती, मला विचार. परंतु परिपूर्ण जो ज्ञानी असतो तो शांत एकांतामध्ये आपला शांतपैकी योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव. सांगितलं की ब्रह्मामध्ये आता एकदा रममान चित्त झालं की त्याला काही नको, योग असो भोग असो संग असो संगविहीन असा तो काय त्या भावालाच प्राप्त होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे जो म्हणतो काय मला प्राप्त झालं, मी जाणतो असं जो म्हणतो त्याला काहीच कळत नाही. त्या जाणण्यासाठी तो विषय का विषय होऊ शकत नाही, जाणू शकत नाही. जाणण्यासाठी तो विषय होऊ शकत नाही. जसं पंचज्ञानेंद्रियांचे असणारे जे पंचविषय आहे, श्रोत्रम त्वक चक्षु रत्नाघ्राणम, याचे जे शब्द स्पर्श रूप रसगंध हे काय झाले, त्याचे विषय झाले. हे काय आहे, पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपण त्याचा अनुभव करतो, म्हणजे जाणतो. म्हणजे जाणण्यासाठी तो विषय होतो, हा सूक्ष्म विषय. आता पुन्हा का नाही त्याचं हे उत्तर आहे. ब्रह्म हा विषय होऊ शकत नाही. जसं हे इतर सगळे असणारे पदार्थ हे जसे त्याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाचे विषय होतात तसा ब्रह्म विषय होऊ शकत नाही. आणि म्हणून तो म्हणतो मी ब्रह्माला जाणत नाही. मग जाणत नाही मग काय, आणि मी जाणतो असे सुद्धा म्हणत नाही. जाणतो म्हणण्यासाठी ते ज्ञान स्वरूपच आहे, त्याच्यामुळेच मी जाणतोय. मी जे काय हे सगळे व्यवहार माझे चाललेले आहेत ना ते कोणामुळे, त्याच्यात ते ज्ञान स्वरूपच आहे. कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप ते ज्ञान स्वरूपच आहे. त्यासाठी आणखी काहीतरी दुसऱ्या ज्ञानाने त्या ज्ञानाला मी जाणून घेतो असं म्हणता येत नाही. ते ज्ञान स्वरूपच आहे, त्याचं स्वरूपच आहे. ज्याचं स्वरूप आहे ते जाणण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची अपेक्षा नाही. जसं सांगितलं, अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर तो अग्नी प्रज्वलित झाला का नाही हे पाहण्यासाठी जसे दुसरी बॅटरी घेऊन येणं किंवा दुसरा प्रकाशाचा झोत त्या ठिकाणी घेऊन येणं जसं मूर्खपणाचं आहे, तसं ब्रह्माला आम्ही जाणतो हे म्हणणं सुद्धा मूर्खपणाचं आहे. कारण ते स्वरूपच आहे, जे ज्याचं स्वरूपच आहे ते तद विना राहू शकत नाही. त्याचा तो धर्मच आहे, त्याच्या विना तुम्ही काही जाणू शकत नाही. तस्य भासा सर्वमिदं विभाती. आणि म्हणून असं सुद्धा म्हणू शकत नाही मी त्याला जाणतो म्हटलं तर मी आणि तो हे काय, पुन्हा त्याच्यामध्ये भिन्नता झाली.
मी त्यापासून वेगळा झालो. ती जाणणारी जी वस्तू आहे मी त्याला जाणतो म्हणून मी म्हणतोय शिष्य मी त्याला जाणतो असं सुद्धा म्हणू शकत नाही. पण काहीच त्या ठिकाणी म्हणू शकत नाही म्हणून मौनम व्याख्या नेती नेती यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास. हे सगळे जे काय मंत्र श्लोक जे काय आहे त्या करता आलेले ते जे तत्व आहे वर्णनातीत आहे. काय वर्णन करायचं वर्णन त्याचं करू शकतो त्या अनुषंगाने सगुण साकार जी वस्तू आहे त्याला काय विशेषण विशेष भाव त्या ठिकाणी देऊ शकून त्याचं आपण वर्णन करू शकतो. पण इथं निर्गुण निराकार असणारं ते ब्रह्मतत्व त्याचं काय वर्णन करणार, त्याला काय उपमा देणार, त्याला काय विशेषण देणार, हे सगळे प्रश्नच आहे. आणि हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असल्यामुळे म्हणतात नेती नेती यत्र वाचो निवर्तन्ते. कोणीही त्याचं वर्णन करू शकत नाही. वर्णन करण्यासाठी तत्सम दुसरी वस्तू जी आहे दुसऱ्या वस्तूच्याच अभावात अन्य वस्तूच्या अभावात दुसरी वस्तूच त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून शिष्य काय म्हणतोय की मला मी ते जाणतो असं सुद्धा मी म्हणू शकत नाही. का त्याच्या विना मी जाणूच शकत नाही म्हणून म्हणतो मी ते जाणतो असं मी म्हणू शकत नाही. आलं का लक्षात? आणि जो पहिला याच्या आहे मला मी जाणतो म्हणणारा तो वायाच गेला. तो जाणतच नाही. जो तुम्हाला म्हणतो मी जाणतो या माझ्याकडे सगळे मी तुम्हाला ब्रह्मज्ञान शिकवतो मी सगळं ब्रह्म जाणतो त्याला काहीच कळत नाही. ज्याला कळलंय तो म्हणत नाही मी ते जाणतो. आता काय करायचं मोठा प्रश्न पडला सगळ्यांपुढे. आता नक्की काय करायचं म्हणून असा प्रश्न पडल्यानंतर मग त्या ठिकाणी काय मग मौनम व्याख्या प्रकटित दुसरं काय करणार. सांगायला शब्दातीत असल्यामुळे ती अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि म्हणून अविज्ञातम विजानताम विज्ञातम विजानताम कारण ते जाणणाऱ्यांसाठी न जाणणारे आणि न जाणणाऱ्यांसाठी जाणणारे. जे जाणणारे जे आहेत त्याला ते जाणणाऱ्यांसाठी न जाणणारे म्हणजे त्यांना कधीच जे त्याला जाणायला गेले ते कधीच त्याला जाणू शकले नाही. आणि जे न जाणणारे आहेत त्यांना ते जाणल्याशिवाय राहिलं नाही असं असणारं ते तत्व या ठिकाणी. आणि ते म्हणून असं असणारं अत्यंत गूढ स्वरूपाचं असणारं हे तत्वज्ञान या मंत्राच्या द्वारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचं असणारं भाष्य आता काय म्हणतात आचार्य त्याचं असणारं आचार्यांचं भाष्य शिष्य आचार्य संवादात प्रतिनिवृत्य स्वेन रूपेण श्रुती समस्त संवाद निवृत्त अर्थमेव शोधयति यस्यामतं तस्य मतं इदानीं. काय म्हणतात ज्या ब्रह्मवेत्याला ब्रह्म हे अमत म्हणजे अविज्ञात अविदित आहे असे मान्य आहे त्याला ब्रह्म हे मत म्हणजे ज्ञात आहे हे चांगले समजले आहे असा अभिप्राय आहे. त्या ठिकाणी काय म्हणतात तर काय ज्या ब्रह्मवेत्याला काय ब्रह्म हे अमत म्हणजे अविज्ञात म्हणजे अविदित आहे असे मान्य आहे. म्हणजे जाणण्याचा तो विषय नाही. ब्रह्म हा विषय होऊ शकत नाही म्हणून म्हणतात ते या ठिकाणी येत आहे का. हा डोक्यामध्ये हा विषय जो आहे हा डोक्यामध्ये बसणं फार महत्वाचं आहे. ब्रह्म विषय होऊ शकत नाही म्हणून तो जाणण्याचा आपल्याला त्या ठिकाणी तिथपर्यंत आपली मन बुद्धी चित्त काही जाऊ शकत नाही. ते सगळं विषयाचं अनुरूप जातात. हा विषयच होत नसल्यामुळे म्हणून तेच सांगितलं ज्या ब्रह्मवेत्याला ब्रह्म हे अमत अमत म्हणजेच अविज्ञात अविदित. का अविदित कारण तो विषय होत नाही म्हणून तो अविदित आहे असे मान्य म्हणून तो काय मान्य करतो की खरंच हा विषय होऊ शकत नाही. हे जो मान्य करतो त्याला ब्रह्म हे मत म्हणजे ज्ञात आहे हे चांगले समजले आहे असा अभिप्राय या ठिकाणी घेतो. खरंच अशा प्रकारे जो म्हणतो मी ते अजून जाणलं नाही अशा प्रकारे ज्याला म्हटलं त्याला निश्चितपणे व्यवहारात सुद्धा आपण बघतो एखादा म्हटलो मला हे माहिती नाही त्यालाच सगळं माहिती असतं. बरोबर आहे ना. व्यवहारामध्ये तसंच असतं. आपण जर पाहतो एखादा म्हणतो मला यातलं काहीच कळत नाही. ज्याला काहीच कळत नसतं त्यालाच त्यातलं सगळं कळत असतं. जो म्हणत असतो व्यवहारात सुद्धा मला हे सगळं कळतं तुम्ही माझ्याकडे या लोक म्हणतात त्याच्या नादी लागू नको त्याला काहीच कळत नाही. असंच आहे ना व्यवहारामध्ये सुद्धा.
व्यवहारामध्ये याच्या व्यतिरिक्त काही नाही, असंच आहे व्यवहारामध्ये. जो म्हणतो मला सगळं कळतं त्याला काही कळत नसतं, आणि जो म्हणतो आपण म्हणतो तो म्हणत असला त्याला काही माहिती नाही तरी त्यालाच सगळं माहिती आपण म्हणतो, तू त्याला पकड म्हणतो, तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुला सापडून जातील. नाही पण आपण म्हणतो तो म्हणतो मला काही, अरे काही माहिती नाही त्यालाच सगळं माहिती आहे म्हणतो आपण. तसंच आहे अगदी, काही फरक नाही इथे सुद्धा. आणि म्हणून त्याला ब्रह्मज्ञात आहे असा अभिप्राय समाज जावा. ज्या कोणी ब्रह्मवेत्यास मला ब्रह्म हे विदित म्हणजे चांगले कळले आहे असा निश्चय असेल त्याला ब्रह्म समजले नाही. परंतु तद व्यतिरिक्त जो म्हणतो मला ब्रह्म चांगलं कळलेलं आहे असं जो म्हणतो त्याला काहीच कळलं नाही, आणि जो म्हणतोय मला काहीच कळलं नाही त्याला सगळंच कळलं. अगदी व्यवहारासारखंच आहे, काय याच्यामध्ये आता अध्यात्म वेगळं करायची गरज नाही, अगदी व्यवहाराप्रमाणेच. ठीक आहे, समजले नाही हाच अर्थ. विद्वान अशा प्रकारे विद्वान आणि अविद्वान, जो म्हणतोय ना मी जाणतो तो अविद्वान, तुला काहीच कळलं नाही. आणि जो म्हणतोय ना मी काही जाणत नाही तो विद्वान, म्हणून म्हणतोय मला मी काही जाणत नाही. अशा दोन्ही परस्पर विरुद्ध अर्थ या ठिकाणी घेतो. हाच अर्थ विद्वान व अविद्वान यांच्या अपेक्षेने उत्तरार्धात सांगितलेला आहे. त्याचे तात्पर्य ब्रह्म जाणणारे जे विद्वान त्यांना ब्रह्म अविदित आहे. अलग अलग जे ब्रह्म जाणणारे विद्वान आहेत त्यांना ब्रह्म कसं आहे, अविदित आहे. जे अज्ञानी म्हणजे अनात्मा असे जे देहेंद्रिय त्यात व्यतिरिक्त जे अज्ञानी आहेत, जे ब्रह्म जाणणारे आहेत त्यांना ते अविदितच आहे. परंतु जे अज्ञानी म्हणजे अनात्मा असे काय, देहेंद्रिय मनबुद्धी यांच्या ठिकाणी आत्मबुद्धी करणारे जे आहेत, हे अज्ञानी की देहेंद्रियाच्या ठिकाणी आत्मबुद्धी करून काय करतात, आत्मबुद्धी करून करणारे ते मला ब्रह्म विदित म्हणजे कळले असे समजा. ते जे देहेंद्रियामध्ये आत्मबुद्धी करतात तेच म्हणतात काय मला ब्रह्म कळला आहे. ब्रह्म कळला म्हणजे देहेंद्रियाच्या अनुषंगाने असणारे ते विषय आधी जे काय आहे तिथंच त्यांची आत्मबुद्धी झाल्यामुळे त्याच्या पलीकडं याच्याही पलीकडे काहीतरी गोष्ट आहे हे पाहणं किंवा हे ते पाहू शकत नसल्यामुळे ते देह आणि इंद्रियाच्या अनुषंगानेच म्हणतायत मला हे कळलं अलग अलग. आणि म्हणून अशा प्रकारे ते कोण देहेंद्रिय मनबुद्धीच्या ठिकाणी आत्मबुद्धी करणारे ते मला ब्रह्म विदित आहे म्हणजे कळले आहे असे समजतात. त्यांना ब्रह्म व उपाधी यांचा विवेक नसल्याने अनात्म उपाधीचे ज्ञान झालेले आहे आणि मला उपहित ब्रह्म कळले आहे असे ते म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त ते गेलेच नाही, ते कशामध्येच अडकलेत, ब्रह्म आणि उपाधी यांचा विवेकच त्यांना नाही की हे जे आहे इदम शरीरम कौंतेय क्षेत्रज्ञ जो आहे हा जो विभाग तिथं आहे हा विभागच त्याला कळला आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्र इत्यविधीयते एतद्यो वेत्ति तम प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे. 13व्या अध्यायामध्ये जे काय सांगितलं ते ज्ञान ज्याला इथं होईल. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्रामध्ये असणारा जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे अशा प्रकारचं असणारं ज्ञान प्राप्त होणं म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त होणं. सगळ्या क्षेत्रामध्ये असणारा जो क्षेत्र एकच आहे परमेश्वर हे जे ज्ञान आहे हे ज्ञान प्राप्त झालं म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आता बाकी काही करायचं गरज नाही. मोठा उहापोह या हा जो श्लोक आहे क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, ह्याच्यावर फार मोठमोठे विचार होतात, फार मोठमोठ्या विद्वत सभा होतात. कोणत्या आहे एका एकशा नक्की काय क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि म्हणजे काय म्हणायचंय. एवढंसं जरी एक पद असलं तरी या पदावर क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि एवढ्या एका पदावर फार फार महान महान लोकांच्या विद्वत स्वभाव त्या ठिकाणी होतात. अत्यंत सूक्ष्म हा सुद्धा विचार आहे या ठिकाणी नक्की काय म्हणायचं ते. आणि म्हणजे अशा प्रकारे तो काय करतोय क्षेत्रालाच मनबुद्धी चित्त अहंकार जरी असले तरी ते क्षेत्राचे असणारे धर्म त्या ठिकाणी क्षेत्रज्ञाचे नाही. उपाधी आणि ब्रह्म याच्यामधला भेद ज्याला अजून कळला नाही आणि म्हणून म्हणतो मी ब्रह्म जाणलाय देहाच्या अनुषंगाने तो कोण अज्ञानी
आणि म्हणून जो अज्ञानी म्हणजे अनात्मा असे देहेंद्रिय मनबुद्धीच्या ठिकाणी आत्मबुद्धी करणारे ते मला ब्रह्म विदित म्हणजे कळले असे समजतात. त्यांना ब्रह्म उपाधी यांच्यातला विवेक नसल्याने अनात्म उपाधीचे ज्ञान झालेले आहे. मला उपहित ब्रह्म कळले असे ते अनात्म उपाधी जे आहे कार्यकरण संघात त्या अनात्म उपाधीचंच त्यांना ज्ञान झालेलं आहे. आणि त्या अनात्म उपाधीच्या ज्ञानानेच ते म्हणतायत काय, मला ब्रह्म कळले आहे. पण ब्रह्म उपाधी भिन्न आहे, ते बिंबस्वरूप आहे, उपाधीमध्ये प्रतिबिंब आहे, हे त्यांच्या अजून काही लक्षात येत नाही. अलग लक्षात आणि त्या प्रतिबिंबालाच घेऊन ते बसलेत आता आणि म्हणतात हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे असं म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे अनात्म उपाधीचे ज्ञान झालेले आहे. झाले की मला उपहित ब्रह्म कळले असे ते समजतात. त्यांना ब्रह्म आणि उपाधी यांचा विवेकच नसतो. यात भिन्नता आहे. बिंबस्थानी असणारं जे परमात्म चैतन्य आहे आणि इथं असणारे प्रतिबिंब आहे, याचं त्यांना काय, यांचं त्यांना ज्ञानच झालेलं नाही. आणि अशा प्रकारे ते जे आहे म्हणून त्याचा विवेक नसतो. जे त्या ज्ञानी अज्ञानीने अडाणी. आता अडाणी कोण, जे अत्यंत दुसरे याच्या पुढचे जाणारे कोण, जे अत्यंत पामरे अडाणी आहेत, ज्यांना काहीच कळत नाही, अगदी अडाणी असतात. म्हणजे शास्त्राचा काही विचारच नाही. सर्वसामान्य जन जे आहेत की काय, ज्यांना फक्त दिवस उगावला की काम करायचं, कुठपर्यंत राहते झोपस्तोपर्यंत फक्त कामच करायचं, कामाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. शास्त्र विचार नाही, देव नाही, हे नाही ते नाही, काही नाही. त्यांना आला दिवस आपण म्हणतो सारखा, तशा स्वरूपाचे जे आहेत त्यांच्यासाठी अगदी अडाणी आहेत. त्यांना आम्हाला ब्रह्म कळले अशी बुद्धीच नसते. त्यांना ही बुद्धीच नसते. त्यांच्या बुद्धीमध्ये फक्त एकच, फक्त काय, पैसा कमाव, हे कमाव, खाओ पिओ, मजा करो, त्यात भिन्न काय आहे, परमेश्वर आहे, हे आहे, हे काही कशाशी त्यांना घेणंही नाही, देणंही नाही. मंदिर आलं तर 4 फूट लांबनं जाणारी ही मंडळी, त्यांना काही कशाचे घेणे देणे नाही. यांना विषयच नाही यांच्याकडे ब्रह्माचा. अज्ञानी उलट समजतायत आणि ज्ञानी जे समजलंय ते सांगत नाही. असे 3 टप्पे या ठिकाणी आले. आणि म्हणून बुद्धीच नसते. अज्ञानी लोकांच्या दृष्टीपेक्षा ज्ञानी लोकांची दृष्टी कशी असते हे उत्तरार्धात स्पष्ट केले. काय म्हणतात, अथवा पूर्वार्धाने जो सिद्धांत सांगितला त्याला उत्तरार्धाने हेतू दाखवला. याला लौकिक दृष्टांत काय, ज्याप्रमाणे शुक्त्यादी अधिष्ठानाचे, शुक्त्यादी अधिष्ठान त्या ठिकाणी शिल्पला, ही शुक्त्यादी अधिष्ठानाचे नीलपृष्ठ त्रिकोणत्व, त्या ठिकाणी तो दिसताना त्या ठिकाणी नीलपृष्ठ अथवा त्याचा त्रिकोणत्व तिरपा असतो, शिंपला जो असतो त्या ठिकाणी असणारा शिंपला पडलेला त्रिकोण असतो अथवा नीलपृष्ठादी असतो. त्याचा जे पृष्ठ असतो वरची भाग जो असतो तो थोडासा निळसर असा त्या ठिकाणी असतो. नीलपृष्ठ त्रिकोणत्व स्वरूप ज्यांना समजले, अरे तो शिंपला आहे, तो कसा आहे, नीलपृष्ठ त्रिकोणत्व आदी आहे, हे त्याचं स्वरूप आहे. त्या शिंपल्याचं यथार्थ स्वरूप हे जे आहे नीलपृष्ठ त्रिकोणत्व, हे ज्यांना कळले, स्वरूप ज्यांना समजले, त्यांना शुक्तीच्या ठिकाणी अध्यस्तते जे रजत ते अज्ञात असतात. त्यांना लक्षात आलं, त्यांना अधिष्ठानाचं ज्ञान झालं. त्या ठिकाणी होणारा भ्रम जो आहे हा भ्रम होणारच नाही. म्हणून अशा प्रकारे म्हणून त्यांना ज्याप्रमाणे त्यांना शुक्तीचे ठिकाणी अध्यस्त जे रजत ते अज्ञात असते, त्यांच्यासाठी ते अज्ञात आहे. दुसऱ्यांसाठी ज्ञात, त्यांना वाटतं रजत आहे, पण याला कळतंय अरे काय हा शिंपलाच आहे, कारण का अधिष्ठानाचं ज्ञान झालं याला. म्हणून अज्ञात असतात. म्हणजे अधिष्ठानापेक्षा ते वेगळे भासत नाही. याच्यासाठी हा जो ज्ञानी आहे तो शिंपलाच पाहतोय तिथे, पण जो अज्ञानी आहे त्याला तिथं रजत दिसतंय. अरे ही चांदी इथं कशी काय पडली, पण याला काय माहिती, याला माहिती हे अधिष्ठानच आहे, शिंपलाच आहे. हा दोघांमध्ये ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामध्ये हा फरक आहे. म्हणजे जो ज्ञानी आहे त्याला लक्षात येते ब्रह्मच आहे, पण अज्ञानी त्याच्यावर काय संसाराची असणारी कल्पना करतोय. ज्याला अधिष्ठानाचं ज्ञान आहे म्हणून तो भ्रमित होत नाही, ज्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही तो भ्रमित होतो. आलं लक्षात? तेच सांगण्याचा प्रयत्न केला. जे अज्ञात असतात म्हणजे अधिष्ठानापेक्षा ते वेगळे भासत नाही. कुणाला ज्ञानी जो आहे त्याला, ज्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं, ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालं, त्याला जगताचा भास होत नाही. ज्याला ब्रह्मज्ञान झालं नाही त्याला जगताचाच भास होणार आहे.
जसं तिथं शुक्तीवर रजत त्याप्रमाणे भासत नाही, त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी अध्यस्त जे अनात्म पदार्थ, हे ब्रह्माच्या ठिकाणी अध्यस्त अनात्म पदार्थ म्हणजे कोण? हे सगळा संसार. काय होतोय? ब्रह्माच्या ठिकाणी अनात्म पदार्थ त्यांच्या ठिकाणी नैयत्व हे मिथ्या आहे. त्यांच्या ते आम्ही हे जाणतो, हे जे नैयत्व आहे त्या वस्तूच नाही तिथं. तर चांदे आणायला जातो कुठे तिथे? तसंच आहे या ठिकाणी. आणि म्हणून नैयत्व मिथ्या आहे असे पाहणारे जे ब्रह्मवेत्ते, ते ब्रह्म हे विदित आहे असे समजत नाही, तर अविषयत्वेने समजतात. हा अविषयत्वेने, विषयत्वेनं तर विषय होऊ शकत नाही. अविषयत्वेने समजतात म्हणजे काय? ब्रह्म हा आमचा विषय होऊ शकत नाही. मी जाणणारा असल्यामुळे मी विषय होऊ शकत नाही. मी विषयीच कायम राहणार. मी विषय कधीच होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी विषयी असल्यामुळे मी जाणतो म्हटल्यानंतर त्याच्यापासून माझा भेद निर्माण होईल. हा भेद निर्माण होऊ नये म्हणून तो या ठिकाणी काय? अविषयत्वेने समजतात असा अभिप्राय हा या ठिकाणी असणारा अभिप्राय. आणि पुन्हा त्यातच असणारं याला पुन्हा दृढ करण्याकरता पुढा चौथा असणारा मंत्र घेतात. प्रतिबोधविदितं मदमृतत्वं हि विन्दते आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दते अमृतं. त्याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत. अत्यंत सूक्ष्म विषय तरी अतिशय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न